सती भान अथवा जागृतीचे सूत्र आनापान सती सूत्र मध्यम निकाय सूत्र क्रमांक 118। सती व ध्यान ही मनाची दोन वेगवेगळी कार्य आणि वेगवेगळ्या अवस्था आहेत। सती म्हणजे भान जागृती होय। सतीला तथागत बुद्धांनी अपमाद म्हणजे अप्रमाद असेही म्हटलेले आहे। कोणत्याही ज्ञात अज्ञात ऐच्छिक अनैच्छिक विषयावर जागृत अजागृत मन जेव्हा टिकून राहण्याचा प्रयत्न करते किंवा त्या विषयाला अधिक वेळ धारण करण्याचा प्रयत्न करते त्याला आपण ध्यान म्हणू शकतो। म्हणून ध्यान एक धारणा आहे। या धारणेमध्ये मनाचे भावनिक अंग जोडले जाते तेव्हा मन त्याच विषयाचा विचार करते आणि त्याला धारण करते। बहुतांशी मनामध्ये एकाच वेळेस आलटून पालटून अनेक विषयांची ध्यानं चालतात। मनाचे हे कार्य फार तीव्र गतीने चालते, अगदी प्रकाश वेगापेक्षाही तीव्र गतीने चालते। म्हणजे मन गतिशील असते, म्हणून ते चंचल असते, अस्थिर असते। अजागृत अवस्थेमध्ये मन अशांत आणि तणावग्रस्त असते, दुःखी असते। सती म्हणजे जागृती अशा मनाचे भान ठेवू शकते, म्हणजे विविध ध्यानांचेही भान ठेवू शकते आणि मनाला तणावातून मुक्त होण्यासाठी मदत करते। भानावर असलेले जागृत मन स्वतःच तणावातून बाहेर येऊ शकते। सती हे काम कशा प्रकारे करू शकते आणि कसे मनाला तणावातून दुःखातून मुक्त करून परमसुखाचा अनुभव देऊ शकते याचे मार्गदर्शन मध्यम निकायाच्या सूत्र क्रमांक 118 मध्ये आलेले आहे। तथागत बुद्धांनी हे मूळ सूत्र मौखिक रूपात कशा पद्धतीने सांगितले असेल याचा अंदाज आपण लावू शकत नाही। मात्र सम्यक साधनेनुरूप या सूत्राला भाषांतरित करून आपल्या समोर ठेवलेले आहे। सती साधना करणाऱ्या साधकाला याचा निश्चित लाभ होईल अशी आशा करतो। तर पाहूया आनापान सती सूत्र मध्यम निकाय सूत्र क्रमांक 118। असं मी ऐकलं, एकदा तथागत श्रावस्ती येथे मृगार माता प्रासादाच्या पूर्वारामात सारिपुत्र, महामुद्गल्यायन, महाकाश्यप, महाकात्यायन, महाकोठित, महाकल्पिन, महाचुंद, अनुरुद्ध, रेवत, आनंद व इतर अभिज्ञात स्थविर श्रावक शिष्यांसह विहार करीत होते। तेव्हा कार्तिक पौर्णिमेच्या रात्री तथागतांनी भिक्खू संघाला संबोधित केले। भिक्खूंनो, साधकांनो, मी या दुःखमुक्तीच्या विमुक्तीच्या मार्गासाठी प्रयत्न केलेले आहेत। या मार्गामध्येच माझे चित्त लागलेले असेल। भिक्खूंनो, साधकांनो, जे प्राप्त करायचे आहे ते प्राप्त करण्यासाठी ज्याचा साक्षात्कार करायचा आहे, अनुभव करायचा आहे, तो करण्यासाठी प्रयत्न करा। भिक्खू साधकांनो, आनापानसतीची भावना म्हणजे साधना केल्याने ती महाफलदायक होते। आनापानसतीची अधिकाधिक भावना केल्यानं ती 4 सतीपठ्ठाणांना परिपूर्ण करते व सतीपठ्ठाणांची भावना अधिकाधिक केल्यानं 7 बुद्ध्यांगांची परिपूर्णता साध्य होते व 7 बुद्ध्यांगांमुळे विद्या आणि विमुक्तीची परिपूर्णता साध्य होते। भिक्खूंनो, साधकांनो, आनापान सतीची साधना केल्याने ती कशा प्रकारे महाफलदायक होते। भिक्षू साधक अरण्य, वृक्षमूल किंवा एकांतात आसन मांडून बसतो। जेव्हा शरीर श्वास आत घेत असते तेव्हा मी नव्हे तर शरीर श्वास आत घेत आहे याची तो
सती ठेवतो, भान ठेवतो, जागृती ठेवतो. जेव्हा शरीर श्वास बाहेर सोडित असते तेव्हा मी नव्हे तर शरीर श्वास बाहेर सोडित आहे याची तो सती ठेवतो, भान ठेवतो, जागृती ठेवतो. याला आपण अनात्मश्वास असं म्हटलेलं आहे. श्वास शरीराच्या आत येताना जर श्वास दीर्घ असेल तर श्वास दीर्घ आहे हे तो सतीने पाहतो. शरीराच्या बाहेर जाताना जर श्वास दीर्घ असेल तर श्वास दीर्घ आहे हे तो सतीने पाहतो. शरीराच्या आत येताना जर श्वास ह्रस्व असेल तर श्वास ह्रस्व आहे हे तो सतीने अनुभवतो. शरीराचे बाहेर जाताना जर श्वास ह्रस्व असेल तर श्वास ह्रस्व आहे हे तो सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या आत येताना जर संपूर्ण कायेचा अनुभव होत असेल तर संपूर्ण कायेला तो सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या बाहेर जाताना जर संपूर्ण कायेचा अनुभव होत असेल तर संपूर्ण कायेला तो सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या आत येताना कायिक संस्कार म्हणजे कायेतील अंतस्थ आणि बाह्य हालचाली शांत होत असताना जेव्हा पाहतो तेव्हा कायिक संस्कार शांत होत आहेत हे तो सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या बाहेर जाताना कायेतील संस्कार शांत होत असताना जेव्हा पाहतो तेव्हा कायिक संस्कार शांत होत आहेत हे तो सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या आत येताना प्रसन्नता आणि आनंद म्हणजे प्रीतीचा अनुभव होत असेल तर प्रसन्नता आणि आनंद तो सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या बाहेर जाताना प्रसन्नता आणि आनंद सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या आत येताना सुखाचा अनुभव होत असेल तर सुख सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या बाहेर जाताना सुखाचा अनुभव होत असेल तर सुख सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या आत येताना जेव्हा चित्तसंस्कारांचा अनुभव होतो तेव्हा सतीने चित्तसंस्कार अनुभवतो. श्वास शरीराच्या बाहेर जाताना जेव्हा चित्तसंस्कारांचा अनुभव होतो तेव्हा सतीने चित्तसंस्कार अनुभवतो. श्वास शरीराच्या आत येताना चित्तसंस्कार शांत होत असतील तेव्हा चित्तसंस्कार शांत होत आहेत हे सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या बाहेर जाताना चित्तसंस्कार शांत होत असतील तेव्हा चित्तसंस्कार शांत होत आहेत हे सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या आत येताना जेव्हा चित्ताचा अनुभव होतो तेव्हा हे चित्त आहे हे सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या बाहेर जाताना जेव्हा चित्ताचा अनुभव होतो तेव्हा हे चित्त आहे हे सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या आत येताना जर चित्त समाहित म्हणजे एकत्र समाधिस्थ होत असेल तर चित्त समाहित होत आहे हे तो सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या बाहेर जाताना जर चित्त समाहित होत असेल तर चित्त समाहित होत आहे हे सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या आत येताना जर चित्त विमुक्त होत असेल तर चित्त विमुक्त होत आहे हे सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या बाहेर जाताना जर चित्त विमुक्त होत असेल तर चित्त विमुक्त होत आहे हे सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या आत येताना सर्व संस्कार अनित्य आहेत हे सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या बाहेर जाताना सर्व संस्कार अनित्य आहेत हे सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या आत येताना चित्त अनासक्त होत आहे हे सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या बाहेर जाताना चित्त अनासक्त होत आहे हे सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या आत येत असताना चित्त संयमित होत आहे हे सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या बाहेर जाताना चित्त संयमित होत आहे हे सतीने अनुभवतो.
श्वास शरीराच्या आत येताना चित्त बंधमुक्त होत आहे, हे सतीने अनुभवतो. श्वास शरीराच्या बाहेर जाताना चित्त बंधमुक्त होत आहे, हे सतीने अनुभवतो. अशा प्रकारे भिक्खूंनो, साधकांनो, आनापान सतीची भावना महाफलदायक होते. भिक्खूंनो, साधकांनो, आनापान सतीची अधिकाधिक भावना केल्याने ती 4 सती पठ्ठाणांना कशा प्रकारे परिपूर्ण करते. भिक्खू साधकांनो, श्वास शरीराच्या आत येताना व शरीराच्या बाहेर जाताना संपूर्ण काया अनुभवल्यानंतर जेव्हा कायिक संस्कार शांत होतात, तेव्हा कायेविषयीचा लोभ व द्वेष यापासून मुक्त होऊन भिक्खू कायेमध्ये कायानुपස්සना करतो. इथे श्वास शरीराच्या आत येताना व श्वास शरीराच्या बाहेर जाताना भिक्खू साधक कायेमध्ये दुसरी काया अनुभवीत विहार करतो. भिक्खूंनो, साधकांनो, जेव्हा प्रीती आणि सुख यांचा अनुभव होतो व चित्त संस्कार शांत होता, तेव्हा वेदनाविषयीचा लोभ व द्वेष यापासून मुक्त होऊन भिक्खू साधक चित्तामध्ये चित्त अनुभवीत विहार करतो. भिक्खूंनो, साधकांनो, जेव्हा चित्ताचा अनुभव होतो व चित्त प्रमोदित, समाहित आणि विमुक्त होते, तेव्हा चित्ताविषयीचा लोभ व द्वेष यापासून मुक्त होऊन भिक्खू साधक सती संप्रजन्यासह चित्तामध्ये चित्तानुपස්සना करतो. इथे श्वास शरीराच्या आत येताना व शरीराच्या बाहेर जाताना भिक्खू साधक चित्तामध्ये चित्त अनुभवी विहार करतो. भिक्खूंनो, साधकांनो, जेव्हा सर्व संस्कारांच्या अनित्यतेचा अनुभव होतो, चित्त अनासक्त होते, संयमित होते, बंधमुक्त होते, तेव्हा भिक्खू साधक मनोधम्मांविषयीचा लोभ व द्वेष यापासून मुक्त होऊन सती संप्रजन्यासह धम्मांमध्ये धम्मानुपස්සना करतो. इथे श्वास शरीराच्या आत येताना व शरीराच्या बाहेर जाताना भिक्खू साधक धम्मांमध्ये धम्म अनुभवी विहार करतो. अशा प्रकारे भिक्खूंनो, साधकांनो, आनापानसतीची अधिकाधिक भावना केल्याने ती 4 सती पठ्ठाणांना परिपूर्ण करते. भिक्खूंनो, साधकांनो, 4 सती पठ्ठाणांची अधिकाधिक भावना केल्याने ती 7 बोधांगांना कशा प्रकारे परिपूर्ण करते. भिक्खूंनो, साधकांनो, जेव्हा भिक्खू साधक सतीमान होऊन जागृत होऊन विहार करतो, तेव्हा तो सती संबोध्यांगाशी एकरूप होऊ लागतो. तो जसजसा सती संबोध्यांगाची भावना करतो, तसतसे त्याचे सती संबोधी अंग परिपूर्णतेकडे जाते. जिथे जिथे भिक्खू साधक सतीने विहार करतो, तिथल्या धम्मांचे प्रज्ञेने विचयन होऊ लागते, म्हणजे एकत्रीकरण व स्पष्टीकरण होऊ लागते. जसजसे धम्मांचे प्रज्ञेने विचयन होऊ लागते आणि जसजशी भिक्खू साधक धम्म विचय संबोध्यागाची भावना करतो, तसतसे त्याचे धम्म विचय संबोधी अंग परिपूर्णतेकडे जाते. प्रज्ञेने धम्मांचे विचयन होण्यासाठी भिक्खूला साधकाला चिकाटीने वीरतेने प्रयत्न करावे लागतात. जसजसा तो वीरतेने प्रयत्न करतो, तसतसा तो वीर्य संबोधी अंगाशी एकरूप होत जातो. तो जसजशी वीर्य संबोधी अंगाची भावना करतो, तसतसे त्याचे वीर्य संबोधी अंग परिपूर्णतेकडे जाते. अशा वीरतेने केलेल्या प्रयत्नातून त्याला अधिकाधिक आनंद व प्रसन्नता म्हणजे प्रीती प्राप्त होते. अशा प्रकारे तो प्रीती संबोधी अंगाशी एकरूप होऊ लागतो व याची भावना करता करता त्याचे प्रीती संबोधी अंग परिपूर्णतेकडे जाते. या आनंद व प्रसन्नतेमुळे त्याची काया व चित्त प्रश्रब्द म्हणजे शांत होत जाते. अशा प्रकारे तो प्रश्रब्दी संबोधी अंगाशी एकरूप होऊ लागतो व याची
भावना करता करता त्याचे प्रश्रब्दी संबोधी अंग परिपूर्णतेकडे जाते, त्याची काया व चित्त शांत होते. जेव्हा प्रश्रब्द काया व चित्त समाहित होते, तेव्हा तो समाधी संबोधी अंगाशी एकरूप होऊ लागतो व याची भावना करता करता त्याचे समाधी संबोधी अंग परिपूर्णतेकडे जाते. अशा प्रकारे समाधिस्थ चित्त उपेक्षायुक्त होते व तो उपेक्षा संबोधी अंगाशी एकरूप होऊ लागतो व याची भावना करता करता त्याचे उपेक्षा संबोधी अंग परिपूर्णतेकडे जाते. भिक्खूंनो, साधकांनो, 7 बोधांगांची अधिकाधिक भावना केल्याने ती विद्या आणि विमुक्तीला कशा प्रकारे परिपूर्णतेकडे नेते? भिक्खूंनो, साधकांनो, इथे साधक विवेक, विराग व निरोधावर अवलंबून असणाऱ्या व ज्याचा परिणाम त्यागात होतो अशा सती संबोधी अंगाची भावना करतो. अनात्मबोध असे याला आपण म्हटलेलं आहे. याप्रमाणे तो धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रश्रब्धी, समाधी, उपेक्षा या संबोधी अंगाची भावना करतो. अशा प्रकारे भिक्खूंनो, साधकांनो, या 7 बुद्ध्यांगांची अधिकाधिक भावना केल्याने ती विद्या आणि विमुक्तीला परिपूर्णतेकडे नेते. तथागतांच्या या उपदेशामुळे संतुष्ट झालेल्या भिक्खूं साधकांनी कृतज्ञता व्यक्त केली. हा मूळ सूत्राचा सम्यक साधनेच्या अनुरूप केलेला मुक्त आणि संपादित अनुवाद आहे, शब्दशः अनुवाद नाही. साधू साधू साधू.